या प्रतिभावान कवयित्री गुंजन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि तो एक शेर फार छान है कि बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए, कि बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए, अजनबी शहर है कुछ दोस्त बना के रखिए। बायकोचा विषय निघालाच। खरं तर हा विषय आणि ही कविता मी घेणारच नव्हते, पण तुमच्या बायकांना इतकं खुश बघून मला वाटलं घ्यावीच। एकदा मी माझ्या एका मित्राला असंच विचारलं की अरे तुम्ही बायकांहून इतके जोक करतात, बायका नसत्या तर साधे तुमचे कपडे तरी कोणी धुतले असते का? तो मला म्हणतो बायका नसत्या तर कपडे घातलेच कोणी असते। इतके साधे सरळ पुरुष असतात आणि आज बऱ्याच जणांच्या बायका आल्या, बऱ्याच बायका नवऱ्यांना सोबत घेऊन आल्यात, म्हणून एक बायको नावाची कविता घेते। दाद येऊ द्या, नाहीतर मला वाटेल तुमची बायको तुम्हाला प्रेम करत नाही। की थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदा ही असायला पाहिजे, बायको हवी हक्काची पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे। नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी, की नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपलीच उठून दिसायला हवी। बरं, हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात? ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात, ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात, वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात। दादून कळालंच असेल बऱ्याच जणांना डसलीये की वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात। लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात, लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आतल्यात खुश होतात। आता खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही, जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही आणि आपली नॅनो पण कुणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही। मग असं करा, मग असं करा, आपल्याच बायकोला चोरून चोरून बघा। कारण मास्तर तुम्ही शाळेत असू शकतात, घरात मास्तर की चालत नाही आणि डायरेक्ट बघण्याची हिंमत कोणाचंच नसते। मग असं करा की आपल्याच बायकोला चोरून चोरून बघा, माझ्यासोबत डेटवर येते का विचारून बघा। बायको दोन प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही आणि तिचा नवराच तिचा खरा हिरो असतो, पण ती कोणाला सांगत नाही।